काय म्हणतंय लातूर? हा ट्रेंड महापालिका निकालानंतर सध्या एकटं लातूरच काय पण आजूबाजूच्या 5 जिल्ह्यांमध्ये आहे. कारण भाजपच्या हातून ही महापालिका काँग्रेसने अमित देशमुखांच्या नेतृत्वात काढून घेतली आणि काँग्रेसला एक नवी ऊर्जा लातूरमध्ये मिळाली. लातूर असं म्हणतंय की शेवटच्या क्षणाला गेम फिरतो. कारण विधानसभेला अमित देशमुख पडणार म्हणता म्हणता शेवटच्या क्षणाला लीड घेतलं आणि निवडून आले. महापालिका निवडणुकीमध्ये लातूरचं काय होईल ही चर्चा होती. मात्र लातूर पुन्हा एकदा देशमुख कुटुंबासोबतच राहिलं आणि लातूर भाजपच्या हातून देशमुखांनी काढून घेतलं. यात अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अर्थातच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आयती दिलेली संधी हे सगळ्यात मोठं कारण लातूरमधलं मानलं जातं. कारण लातूरकरांच्या हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट घडली त्याने लातूरकरांच्या मनाला जखम झाली. ती जखम होती विलासरावांविषयी रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. अर्थातच विकासाचे कोणतेही मुद्दे लातूरच्या निवडणुकीत चर्चेत नव्हते. कारण भाजपकडूनही आम्ही हे करणार ते करणार सांगितलं जात होतं. काँग्रेसकडूनही आम्ही हे करू ते करू सांगितलं जात होतं. केलं तर आजपर्यंत कुणीही काहीच नाही. कारण 2017च्या आधीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. 2017 नंतर एक टर्म भाजपला मिळाली. गेले 7-8 वर्ष म्हणजे 2017 नंतर जी टर्म संपली 22ला, तर 22ला टर्म संपल्यानंतर आजपर्यंत तिथे प्रशासक होता. त्यामुळे कामं कुणी केलेत, लोकांसाठी काय मिळालं आहे हा प्रश्न एकीकडे बाजूलाच राहिला. मात्र जर लातूरमध्ये जाऊन विलासराव देशमुखांविषयी काही बोललं किंवा तिथे जाऊन जर देशमुखांविषयी आपण भावनेविषयी लोकांच्या जर खेळलो तर काय होऊ शकतं हे लातूरकरांनी दाखवून दिलं आहे. लातूरची निवडणूक नेमकी का फिरली त्याचीच काही कारणं मी या व्हिडिओत सांगणार आहे. पहिलं म्हणजे भाजपमधले जे काही गट होते, भाजपमध्येच 2 गट पडले. त्याचा काही प्रभागांमध्ये भाजपला खूप मोठ्या प्रमाणात फटका तिथे बसला. हेच अमित देशमुखांनी टाळलं. जे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत, नवीन कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी दिली. खरं तर निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये इन्कमिंग खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. निलंगेकरांनी या निवडणुकीची सूत्र हातात घेतली होती. भाजपमध्ये काँग्रेसमधून बरेच नगरसेवक गेले आणि ते पुन्हा निवडून येतील अशी शक्यता होती. मात्र लातूरकरांनी कौल दिला हा काँग्रेसच्या बाजूने. हे पहिलं कारण होतं की निष्ठावंत नाराज झाले, बाहेरून आलेल्यांना प्रवेश दिला. त्यामुळे अर्थातच 2 गट पडले. निलंगेकरांचा एक गट होता, ठाकूरकरांना डावलं जातं ही एक भावना होती. हे 2 गट तिथे पडले. त्याचा एक मोठ्या प्रमाणात फटका लातूरमध्ये भाजपला बसला. दुसरं एक कारण अजून सांगितलं जातं ते म्हणजे अमित देशमुखांनी यावेळी तिथे जे समीकरण जुळवलं ते समीकरण कदाचित भाजपला समजून आलं नाही किंवा त्याचा अंदाज लावला नाही किंवा त्याचा एवढा मोठा फटका बसू शकतो याचा भाजपला अंदाज आला नाही. ते समीकरण होतं ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीला अमित देशमुखांनी यावेळी सोबत घेतलं. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे ते करणं प्रचंड कठीण काम आहे. ती या निवडणुकीत मुंबईत पहिल्यांदाच पाहायला मिळाली, त्यानंतर लातूरमध्ये झाली आणि आणखी काही शहरांमध्ये स्थानिक पातळीवरती ही आघाडी झाली. मात्र अमित देशमुखांनी ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं, सुजाता आंबेडकरांसोबत सभा घेतली. विशेष म्हणजे लातूरच्या सभेत सभा झाल्यानंतर अमित देशमुखांनी सुजाता आंबेडकरांची घेतलेली गळाभेट सगळ्यांना आवडली. आंबेडकरी मतं होती किंवा जी भीमशक्ती होती त्या सर्वांना ही सभा प्रचंड आवडली. त्याने एक खूप सकारात्मक मेसेज केला. अमित देशमुखांनी सुजाता आंबेडकरांना आपल्या छोट्या भावासारखं सोबत घेतलं. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा देशमुखांना सोबत घेतलं आणि या निवडणुकीत साथ दिली. आंबेडकरी मतांमध्ये याचा प्रचंड सकारात्मक परिणाम झाला आणि तिथली मुस्लिम मतं पारंपरिकदृष्ट्या आजपर्यंत कायमच काँग्रेससोबत राहिलेली आहेत. त्याला दलित मतांची सुद्धा जोड द्यायची होती. ही मतंसुद्धा प्रकाश आंबेडकरांना वंचितला सोबत घेतल्यामुळे अमित देशमुखांना सहज मिळाली आणि इथेच ताकद वाढली. खरं तर ही मतं विभागली गेल्यामुळे भाजपचा फायदा होतो हे अमित देशमुखांना समजून आलं होतं. कारण 200 मतांनी 400 मतांनी पडणारे काँग्रेसचे बरेच उमेदवार असतात आणि हेच टाळण्यासाठी अमित देशमुखांनी यावेळी वंचितला सोबत घेतलं आणि तो एक फॅक्टर गेम चेंजर ठरला. हा झाला एक फॅक्टर. तिसरा फॅक्टर आणि कदाचित बहुतांश लातूरकरांच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा होता. रवींद्र चव्हाण यांचं एक वक्तव्य. नंतर भाजपला त्यावर बरीचशी सारवासारव करावी लागली. पण निवडणुकांमध्ये अशा सारवासारवचा फायदा होत नसतो. जेव्हा एखाद्या विद्वान नेत्याबद्दल, एखाद्या महापुरुषाबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा माफीने त्याचं काम होत नाही. विलासराव देशमुख हे असंच एक नाव आहे लातूरमधलं, ज्यांचं नाव आजही प्रचंड आदराने घेतलं जातं.
लातूरमध्ये गेल्यानंतर रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की इथून विलासरावांच्या आठवणी पुसल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांनी त्यावर दिलगिरी व्यक्त केली. फक्त दिलगिरी व्यक्त करून हे काम भागणारं नव्हतं आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत स्पष्टपणे जाणवला. रवींद्र चव्हाण जे बोलले की आठवणी पुसून टाकायच्या, यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सवाल केला की आठवणी नेमक्या तुम्ही कुठल्या पुसून टाकणार आहात? लातूरमधलं विमानतळ आम्हाला विलासराव देशमुखांची आठवण करून देतं, लातूरचं रेल्वे स्टेशन आम्हाला विलासरावांची आठवण करून देतं, लातूरचा प्रत्येक रस्ता आम्हाला विलासरावांची आठवण करून देतो, लातूरमधली प्रत्येक योजना, लातूरमधला प्रत्येक प्रकल्प, लातूरची MIDC, लातूरचे भव्य चौक, भव्य रस्ते, ही प्रत्येक गोष्ट आम्हाला विलासरावांची आठवण करून देतं. कारण की हे सगळं त्यांच्याच काळात झालं आहे आणि लातूरसाठी त्यांनीच हे सगळं आणलं आहे. त्यामुळे मुद्दा अत्यंत भावनेचा बनला होता, मुद्दा भावनिक बनला होता आणि फक्त काँग्रेसच नाही तर भाजप समर्थकांनासुद्धा ते वक्तव्य आवडलं नव्हतं. कारण अगदी इकडे परळीपर्यंत जे मुंडे समर्थक आहेत त्यांनासुद्धा हे वक्तव्य आवडलं नव्हतं की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी एवढ्या जबाबदार पदावरील व्यक्तीने विलासराव देशमुखांबद्दल असं वक्तव्य करणं हे पक्षाच्या तोट्याचं आहे असं भाजपच्याच कार्यकर्त्यांना वाटत होतं. नंतर मुख्यमंत्र्यांची लातूरमध्ये सभा झाली. त्यांनी विलासराव देशमुखांचं अत्यंत आदरपूर्वक नाव घेऊन या सभेची सुरुवात केली. त्यांनी मुंडे साहेबांच्या आठवणीसुद्धा तिथे सांगितल्या, कारण लातूर आमच्या हक्काचं आहे असं ते म्हणाले. मात्र तोपर्यंत बरीच वेळ निघून गेली होती. ग्राउंड लेवलला जे व्हायचं होतं ते झालं होतं. रवींद्र चव्हाणांच्या एका वक्तव्याने भाजपच्या हातून ही महापालिका निसटली असं म्हणता येईल. अर्थातच एकमेव फॅक्टर रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य नाही आहे, तर 2 मुद्दे मी आधीचे जे सांगितले, ज्या अंतर्गत त्यांच्यातले 2 गट असतील किंवा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाल्यामुळे निष्ठावंतांची नाराजी असेल, चुकीचा मेसेज गेला, त्यामुळे फडणवीसांनी तिथे जाऊन सारवासारवजी केली, विकासाचा शब्द दिला, हजारो कोटींचे जे प्रकल्प आणतो ते सांगितलं, त्याचा या निवडणुकीत कोणताही फायदा होताना दिसला नाही आणि परिणामी अमित देशमुखांनी वंचितच्या मदतीने एक हाती लातूर जिंकून दाखवलं. त्यामुळेच आज लातूरकर म्हणतायत, काय म्हणताय लातूर? तुम्हीही सांगा, निवडणूक भाजपच्या हातून का निसटली, काँग्रेस का जिंकलं? तुमचा अंदाज कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.